कळलं की शेतकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत. त्या अडचणी आम्ही नोंदून घेतलेल्या आहेत आणि नवीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत. उदाहरणार्थ गोडाऊन आहे, प्रिकुलिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहेत. त्याचप्रमाणे क्रॉप कव्हरची एक मागणी आहे, मल्चिंग पेपर आहे, डबल लॅटरल सिस्टीम आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये त्यांच्या डिमांड आहेत. त्या डिमांड आम्ही एकत्र करून आणि त्या संदर्भात शासनाकडे निर्णय घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण जाहीर करू धोरण जे आहे. ज्यांना ज्यांचं अंतर 1 किंवा 2 पोलवरती आहे त्यांनी घ्यायचं असतं ते सोलर आणि ज्यांना नको असेल त्यांनी मग त्यांना MSCBचं कनेक्शन द्यायला आपण फार झालं सांगू. MSCBचं जिथं MSCBचं ऑलरेडी कनेक्शन आहे त्या ठिकाणी सोलर सिस्टीम सुरतच्या काळात देणार नाही. सुरतच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रिमोट प्लेसवर आहे जिथं कनेक्शनच गेलेलं नाही MSCBचं, अशा लोकांना सर्वसाधारणपणे प्रायोरिटी दिली गेली आहे. त्यामुळे पुढे भविष्यात जसे अडचण निर्माण होतील तसं त्यात सुधारणा होईल. बघा, विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचं आहे. तो काय माझा मुद्दा नाही. ते त्यांच्या मागणीचा त्याचा विचार करण्याची तशी काही फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही. ते करणारची मागणी. एक गोष्ट खरी आहे, मी घर घेताना 1989 साली ॲफिडेव्हिट केलेलं आहे. क्षेत्रप्रमाणे 1993-94 घ्यायचं म्हणजे 5 वर्षाचा अंतर आहे आणि 2,000 रुपये उत्पन्न माझं वाढलं. जेव्हा महागाई निर्देशांकाचा विचार केला तर तेवढे 2-5-10,000 उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राह्य धरता आलं पाहिजे. परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापोटी काही गोष्टी झाल्या असतील. परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे. न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे उद्या परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल, तुम्हाला मिळेल बघा. तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खात्याने त्यावर कंट्रोल ठेवायचं. त्यांचं ॲफिडेव्हिट घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खतावशेची निर्मिती करू त्यामध्ये कुठल्या प्रकारचं बोगस नसेल. बोगस असतं तर नुकसान भरपाईला आम्ही सादर. मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलं आहे की कृषी पंपाची बिलं भरायची नाही, आताची नाही, मागची नाही, पुढे पण 5 वर्ष. त्यामुळे आकडे येत असतील तर ते निरसन आणतील का आपण त्या संदर्भात चर्चा. आता ते विम्याची रक्कम देण्याचं पण काम सुरू आहे, ड्रिपचं अनुदान पण देण्याचं काम सुरू आहे. जे शेतकरी राहिले असतील त्यांना नुकसान भरपाई मिळेल, तो काही विषय नाही आहे. टप्प्याटप्प्याने सगळे कामं चालू आहेत. काही पैसे आलेत, काही पैसे येतात आहेत. जसे केंद्राकडनं काही पैसे उपलब्ध होतील, राज्याकडनं पैसे उपलब्ध होतील, त्याप्रमाणे लोकांचे पैसे आम्ही या ठिकाणी परत. मी काहीही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं नाही. गैरसमजापोटी झालेला असेल ते, पण मी असं काही वक्तव्य केलं नाही. मी कुठेही शेतकऱ्याला काहीही बोललेलो नाही. माझं वाक्य तपासून बघा. तोडमोड तुम्हीच करतात. मी तर तोडमोड केली मी काय नाही. माझं स्पष्ट आणि स्पष्ट होत. माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्ही उभ्या लावतात. तुम्ही मला काउंटर ओपिनियन जर तुम्ही मला विचारलं असतं तुमचं काय मत याविषयी तर मी सांगितलं असतं. माझं मत हेच होतं की शेतकरी हा राजाच आहे या देशात. शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही आणि अपशब्द बोलणार पण नाही आणि बोललो पण नाही. त्यामुळे त्याविषयी ठीक आहे, काही लोकांची गैरसमज झाली असेल, काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल तो त्यांचा प्रश्न आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.